मोंथा चक्रीवादळ शमलं असलं तरी या वादळाने आलेल्या मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशला मोठा तडाखा दिलाय। वादळामुळे झालेली पडझड आणि पावसामुळे राज्याचं 5265 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्र आणि विभागांमध्ये झालेल्या नुकसानाची सुद्धा माहिती देत रस्ते आणि इमारत विभागाला 2079 कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं सांगितलेलं आहे। प्राथमिक अंदाजानुसार एकूण 5265 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि यापैकी शेतीचं 829 कोटी रुपये, फलोत्पादनाचं 40 कोटी रुपये आणि रेशीम शेतीचं 65 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। 25व्या छत्तीसगड स्थापना दिनाच्या सोहळ्यानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन छत्तीसगड विधानसभेचं उद्घाटन होणार आहे। नव्या रायपूर इथं उभारण्यात आलेल्या नवीन छत्तीसगड विधानसभेच्या भव्य इमारतीचं उद्घाटन होणार आहे। आधुनिक स्थापत्यकला आणि छत्तीसगडच्या पारंपरिक झलकचा संगम असलेल्या या विधानसभेचं हे प्रतीक आहे। नवीन छत्तीसगड विधानसभेची ही भव्य इमारत ऐतिहासिक क्षणाचं महत्त्व दर्शवते। ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या महिला पायलटला पाकिस्ताननं पकडल्याचा दावा केला जात होता त्या विंग कमांडर शिवानी सिंग पुन्हा समोर आल्यात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत त्या दिसल्या। राष्ट्रपतींनी अंबाला एअरबेसला भेट देत राफेलमधून उड्डाण केलं आणि त्याचवेळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या शिवांगी सिंग यांच्या उपस्थितीनं पाकिस्तानचा दावा थेट खोटा ठरलेला आहे। राफेल उडवणाऱ्या भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला पायलट असलेल्या शिवांगी सिंग 2017 मध्ये हवाई दलामध्ये दाखल झाल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मिनिटांचा राफेल उड्डाण पूर्ण करत इतिहासातील 2 लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला। बिहारमध्ये एक अनपेक्षित घटना समोर आली। ब्रजभूषण शरण सिंग यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे थेट एका शेतामध्ये उतरवावं लागलं। संदेश विधानसभेमध्ये सभा पूर्ण करून ते दिनारकडे जात होते आणि तेव्हाच अचानक हवामानामध्ये बदल झाला आणि या पायलटनं सतर्कता दाखवत हेलिकॉप्टरचं सुरक्षित लँडिंग केलेलं आहे। या घटनेनंतर ब्रजभूषण सिंग पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती आहे। ही माहिती त्यांनी स्वतः फेसबुकवरून शेअर केलेली आहे। तसंच घाबरण्यासारखं काही कारण नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। हेलिकॉप्टर उड्डाणासाठी योग्य नसल्यानं त्यांनी पुढील प्रवास रस्त्याने करत ते पाटण्याकडे रवाना झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घुसखोर वक्तव्यावरून काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केलाय। नागरिकत्व ठरवणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे का, असा थेट सवाल काँग्रेसने अमित शहा यांना उपस्थित केलाय। बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणामध्ये किती घुसखोर सापडले याची सुद्धा त्यांनी चौकशी केली आहे। शहा सतत घुसखोरांना देशाबाहेर हकलण्याची भाषा करत असताना काँग्रेसने निवडणूक आयोगाची भूमिका आणि भाजपच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यामुळे देशामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा ताप पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय। गाझीपूरमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी माजी आमदार राम करन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे। स्थानिक ज्येष्ठ नेत्यांच्या योगदानाचं स्मरण करत अखिलेश यादव यांनी पक्षातील निष्ठावंत नेत्यांबद्दलचा आदर अधोरेखित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला एसपीचे वरिष्ठ नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या दौऱ्यादरम्यान अखिलेश यादव यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा सुद्धा घेतलाय। आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळानंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेती नुकसानीची मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी कृष्णा जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे। वादळी पावसामुळे काढणीला आलेली पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असून उपमुख्यमंत्र्यांनी शेतांच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीचा तपशील सुद्धा जाणून घेतलेला आहे। पंचनामे तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा दिलेत। शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य भरपाई मिळेल असं आश्वासन सुद्धा पवन कल्याण यांनी दिलंय आणि त्यांच्या पाहणीमुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये सरकारी मदतीसंदर्भात नवीन आशा निर्माण झाली आहे। उत्तर प्रदेश आता समर्थ उत्तर प्रदेश, विकसित उत्तर प्रदेश 2047 या महत्वाकांक्षी संकल्पाकडे वेगाने वाटचाल करत आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। राज्य सरकारच्या पोर्टलवर आतापर्यंत तब्बल 60 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झालेल्या असून त्यातील 75% प्रतिसाद ग्रामीण भागामधून येतोय। यूपीच्या विकास यात्रेमध्ये सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग दिसत असून राज्याला आत्मनिर्भर आणि पूर्ण विकसित करण्याच्या उद्दिष्टाला जनतेचा दृढ पाठिंबा सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय। गुजरात सरकारकडून गरिबांसाठी घरकुल बांधणीला मोठा हातभार मिळणार आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय आवास योजनेअंतर्गत
SCBC, EWS आणि भटक्या विमुक्त जमातींना घर बांधण्यासाठी 1,70,00,000 रुपयांची DBT मार्फत मदत दिली जाते आणि यासोबतच 2025-26 अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण भागांमधील 1,000 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। या मोठ्या आर्थिक सहाय्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचं पक्क्या घरांचं स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झालेला असून राज्य सरकारच्या निवास कल्याणाच्या धोरणाला नवी गती मिळाली आहे। गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरामध्ये एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ केलाय। मोदींच्या हस्ते 30 कोटी खर्चाच्या 25 नवीन बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि या बसेसचा उपयोग एकता नगरमधील पर्यटकांच्या वाहतुकीसाठी केला जाणार आहे। बसेस पूर्णपणे वातानुकूलित असून त्या पर्यावरणपूरक आहेत आणि यामुळे लाखो पर्यटकांना अधिक सोयीस्कर आणि प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे। एकता नगरला ग्रीन डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ सुद्धा मिळेल। बिहारमधील तारापूर येथील सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारसाठी केलेल्या विकास कामांचा आणि कल्याणकारी योजनांचा तपशील दिलेला आहे। केंद्र सरकारने बरौनी खत कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी 9,500 कोटी रुपये खर्च केलेत। तसंच मुंगेर भागामधील पायाभूत सुविधांसाठी 900 कोटी रुपये दिलेले असून तिथल्या प्रसिद्ध कर्तनी तांदळाला GI टॅग मिळवून दिलेला आहे। बिहारमधील 8.52 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्यात आलेला आहे तर 87 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये जमा झाल्याची माहिती सुद्धा अमित शाह यांनी दिली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या विकासाच्या कामाचा आढावा घेतलाय। राज्यामधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नौदल संग्रहालय आणि नेव्ही शौर्य वाटिका यांच्या डिझाईन्स आणि नियोजनावर सुद्धा सखोल चर्चा केली आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निदर्शनं केलेली आहे। तसंच यावेळी काशी येथील जगप्रसिद्ध देव दीपावली उत्सवाच्या तयारीचा सुद्धा त्यांनी आढावा घेतला। या उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या व्यवस्था, सुरक्षा आणि सजावटी वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येतोय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कौशल्य विकास उपक्रमांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली आहे आणि त्यावेळी राज्यामधील युवा वर्गाला रोजगार आणि प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। नैपुण्य नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित जॉब आणि प्रशिक्षण पोर्टल त्वरित सुरू करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले। हे पोर्टल तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरी आणि प्रशिक्षणाचे पर्याय सुचवेल। युवा रोजगाराला गती देण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दरमहा नोकरी मेळावे आयोजित करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले। उत्तराखंडच्या जौनसार बावर या भागामध्ये लग्नातील दिखाऊ सोन्याच्या दागिन्यांवर आता मर्यादा आणण्यात आली आहे। कंधार आणि इंद्रवली या गावांच्या संयुक्त पंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे। लग्न समारंभात महिला किती सोनं परिधान करणार यावर कडक नियम राहणार आहेत। दागिन्यांच्या स्पर्धेमुळे गरीब कुटुंबियांवर अनावश्यक ताण येतो आणि ते कर्जबाजारी होण्याची वेळ येत असल्यानं हा निर्णय घेतला गेलाय आणि त्यामुळे हा नियम साधेपणा वाढवण्यासाठी आणि समाजामध्ये अनाठायी दबाव कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं जात आहे। या निर्णयामुळे लग्न समारंभ अधिक सुलभ, सोपे आणि सगळ्यांना परवडणारे होतील अशी अपेक्षा सुद्धा स्थानिकांनी व्यक्त केली आहे। सर्व बिहारी उपचारासाठी दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये का जातात? बिहारमध्ये रुग्णालय नाही आहेत का? काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील शेखपुरा येथील एका निवडणूक रॅलीदरम्यान असा प्रश्न उपस्थित करत राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर बोट ठेवलाय। बिहारच्या लोकांना चांगल्या आरोग्य सुविधांसाठी दिल्ली किंवा इतर राज्यांमध्ये स्थलांतर करावं लागतं। राज्यामध्ये दर्जेदार उपचार का मिळत नाहीत? राज्यातील आरोग्य सुविधा बिकट अवस्थेत असल्याची टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली। सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। अपघातावेळी वाहनाने रूट बदलला किंवा परवाना अटींचं उल्लंघन झालं तरी सुद्धा विमा कंपनीला भरपाई नाकारता येणार नाही असं कोर्ट म्हणतंय। न्यायमूर्ती संजय कारोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठानं हे स्पष्ट केलेलं आहे। विमा पॉलिसीचा मूळ उद्देश अपघातग्रस्तांना संरक्षण देणं हा आहे। परवान्यांचं उल्लंघन झालं म्हणून निरपराध पीडितांना भरपाई नाकारणं अन्यायकारक आहे असं सुद्धा न्यायालयानं म्हटलंय। या निर्णयामुळे अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामध्ये वाहनांच्या शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच धुराचे लोट दूरवर
पसरलेले होते. शोरूम मधील गाड्या आणि इतर साहित्य असल्यामुळे आगीचं लगेच रौद्र रूप सुद्धा पाहायला मिळालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुद्धा सुरू केलं. आग नेमकी कशामुळे लागली असं कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आल्याची माहिती आहे. तामिळनाडूमध्ये एक गंभीर अपघात घडला. केरळहून हैदराबादकडे 25 टन प्लायवूड घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकचा टायर फुटला आणि त्यामुळे ही आग भडकली आणि प्लायवूड ज्वलनशील असल्यानं काही क्षणांमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमध्ये ट्रकच्या शेजारी उभ्या असलेल्या 3 दुचाक्यांना सुद्धा फटका बसलाय आणि त्या पूर्णपणे जळून नष्ट झालेल्या आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, पण अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. दरम्यान ही आग नेमकी का लागली आहे याच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. भारताने पाकिस्तानला कडक शब्दांमध्ये इशारा दिलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करणं आणि क्रॉस बॉर्डर दहशतवादाला प्रोत्साहित करणं किंवा प्रोत्साहन देणं पाकिस्तानला मान्य असलं तरी शेजारील देशांनी ते अस्वीकार्य आहे असं स्पष्ट केलंय. अफगाणिस्तान स्वतःच्या भूभागावर नियंत्रण प्रस्थापित करत आहे आणि त्यामुळे पाकिस्तान संतप्त झाल्याचं सुद्धा ते म्हणाले. भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याचा पूर्ण पाठिंबा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने काबूलच्या बाजूनं ठाम भूमिका घेतली आहे. इटलीचे राजदूत H.E. अँटोनिया बार्टोली यांनी गुजरातमध्ये गांधीनगर इथं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान क्रीडा, उत्पादन, उद्योग, अन्न प्रक्रिया, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या विकसित गुजरात 2047चा रोड मॅप सुद्धा यावेळी राजदूतांसमोर मांडला. इटलीचे राजदूत अँटोनियो बार्टोली यांनी गुजरातच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाला पुढील सहकार्याच्या शक्यता तपासण्यासाठी इटलीला भेट देण्यासाठी निमंत्रण दिलं. भारत जर्मनी संबंधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. जर्मन एकता दिवसानिमित्त बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य सातत्याने वाढत असल्याचं म्हटलंय. ग्रीन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट पार्टनरशिपमध्ये सुद्धा लक्षणीय प्रगती झाल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर्मनीमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या 5 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. कुशल व्यावसायिकांच्या गतिशीलतेत सुद्धा मोठी वाढ झालेली आहे आणि दोन्ही देश जागतिक कार्यबळाच्या निर्मितीमध्ये आदर्श भागीदार बनत असल्याचं सुद्धा जयशंकर म्हणाले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गुगल यांनी महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे आणि या अंतर्गत दोन्ही कंपन्या मिळून भारतामध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि प्रसार वेगाने वाढवणार आहेत. यामुळे जिओच्या ग्राहकांना गुगलकडून 35,100 रुपये किमतीचा 18 महिन्यांसाठी गुगल AI प्रोचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे. शिक्षण आणि संशोधनासाठीचा विस्तारित वापर आणि टू क्लाउड स्टोरेजेस सारख्या प्रीमियम सेवा सुद्धा या ऑफरमध्ये समाविष्ट आहेत. सुरुवातीला ही सुविधा 18 ते 25 वयोगटामधील जिओ ग्राहकांसाठी खुली राहील आणि त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये सर्व जिओ वापरकर्त्यांना ही सेवा उपलब्ध असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार तणावामध्ये मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेने चीनवर लागू असलेले आयात शुल्क 57% कमी करून 47% इतकं केलंय आणि याच करारानंतर चीन पुन्हा एकदा अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे, ज्यामुळे नुकसान झालेल्या अमेरिकन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. फेंटालिनच्या घटकांवरील टॅरिफ सुद्धा 20% कमी करून 10% करण्यात आलाय. तसंच दुर्मिळ खनिजांवरील वाद सुद्धा मिटलेला असून चीनकडून त्यांची निर्यात आता अडथळ्याविना होणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. गाझापट्टीमध्ये पुन्हा तणाव भडकलेला आहे. युद्धबंदीला 17 दिवस होताच इस्रायलनं मोठा हवाई हल्ला केलेला असून 140 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महिला, मुलं आणि मदत कर्मचाऱ्यांवर सुद्धा याचा समावेश आहे.
एका इस्रायली सैनिकाच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी तत्काळ प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हमास सुधारला नाही तर त्याचा नायनाट केला जाईल असा इशारा दिलाय. इस्रायलनं मोहिमेला अंतिम टप्पा असं म्हटलेलं असून हमासनं हे हल्ले नरसंहार असल्याचा आरोप केलाय. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या भागामध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये एक कॅप्टन आणि 6 सैनिक ठार झालेले आहेत. अफगाणिस्तान सीमेजवळच्या सुलतानी भागामध्ये हा हल्ला झाला. सुरक्षा ताफा जात असताना अज्ञात बंदूकधारांनी जोरदार गोळीबार केला आणि त्यानंतर आयईडी स्फोट घडवून आणले. दरम्यान प्राथमिक तपासामध्ये हा हल्ला तालिबानने केल्याचा अंदाज व्यक्त होतोय. पाक लष्कराचा ISPRने मृत सैनिकांचे फोटो जारी केलेले असून पाकिस्तानी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि या घटनेनंतर सीमेवरील सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याची माहिती आहे. अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावरील निर्बंधांमधून भारताला 6 महिन्यांची महत्त्वाची सूट दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 3 दिवसांपूर्वी संपलेली सवलत आता पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. भारताने चाबहारचं 10 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर संचालन हाती घेतलेलं असून सुमारे $120 दशलक्ष गुंतवणूक केली आहे आणि या बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वळसा घालत थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये व्यापार करता येतो. सामरिकदृष्ट्या सुद्धा चाबहार भारताला चीन पाकिस्तान युतीसमोर महत्त्वाची ताकद देतं. नेदरलँड्समध्ये D66 पक्षाचे नेता पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असल्याचं एक्झिट पोलनुसार दिसतंय. जवळपास 30 जागांवर विजयाची शक्यता व्यक्त होतीये. जेटन देशाचे सर्वात तरुण आणि पहिले उघड समलैंगिक पंतप्रधान ठरू शकतात. त्यांच्या संभाव्य विजयामुळे अतिउजव्या विचारसरणीचे गीट यांना मोठा धक्का बसू शकतो. जेटन पुढील वर्षी त्यांचे फियांसे आणि अर्जेंटिनाच्या पुरुष हॉकी संघाचे खेळाडू निकोलस कीनन यांच्याशी लग्न करणार आहेत. टिकटॉकवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर जेटन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आणि तिथूनच त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला वेग मिळाला. सौदी अरेबियाच्या रियादमध्ये भारतीय दूतावास आयोजित प्रवासी परिषद सांस्कृतिक सोहळ्याची धूम पाहायला मिळाली आहे. भारतीय समुदायाला एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडची जादू, शास्त्रीय नृत्य, लोककला आणि भारतीय संगीताची सुंदर मेजवानी पाहायला मिळते. भारतीय कला विश्वाच्या या आविष्कारामुळे केवळ अनिवासी भारतीयांनाच नव्हे तर सौदीकरांना सुद्धा भुरळ घातली आहे. भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविधता दाखवणारा हा रंगारंग सोहळा भारतीयांना आपल्या मातृभूमीशी जोडणारा मोठा दुवा ठरतोय. किंग चार्ल्स तृतीय आणि क्वीन कॅमिला यांनी लंडनच्या नेस्डनमधील स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. मंदिराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांची ही भेट होती. राजा आणि राणी शाही जोडप्याची ही पहिलीच भेट आहे आणि यापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल हे असताना त्यांनी अनेकदा मंदिराला भेट दिलेली आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जितू पटेल यांनी राजा चार्ल्स तृतीय आणि क्वीन कॅमिला यांचं स्वागत केलं आणि या भेटीदरम्यान किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांनी मंदिरांमधील स्वयंसेवकांची आणि सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रतिनिधींची भेट घेतली. इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फोर्सचा भाग म्हणून पाकिस्तानने तब्बल 20,000 जवान गाझा पट्टीमध्ये पाठवण्याची तयारी झाल्याची माहिती मिळाली आहे. हमासचा खात्मा करण्याच्या उद्देशानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकार्यानं हे पथक तयार केलं जात आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचं लष्कर आणि अमेरिका तसंच इस्रायल यांच्यामधील गुप्त कराराचं अनुसरण करू शकतं. पाकिस्तानचे खरोखरच गाझामध्ये सैन्य पाठवलं तर या निर्णयाला इराण, तुर्की आणि कतार यांसारख्या देशांकडून तीव्र विरोध होऊ शकतो, कारण हे तिन्ही देश दीर्घकाळापासून हमासचे समर्थक आहेत. हिंदूंनी सुद्धा आमच्याशी इतका क्रूर व्यवहार केला नाही जितका पाकिस्तानी सैनिकांनी तुरुंगात केला असं वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानमधील मौलवी मुनीर यांना सैन्याकडून अटक झालेली आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पाकिस्तानी सरकारच्या क्रूरतेमुळे भारताला पाठिंबा देऊ असं सुद्धा ते म्हणालेत. त्यांनी भारताला दिलेल्या समर्थनाचा व्हिडिओ समोर येताच त्यांना सैन्याकडून अटक केलेली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये मौलवींनी ही टीका केलेली होती.